नमस्कार मंडळी. नमस्कार. आज काय स्पेशल? आज पुऱ्या करणार आहे. नवऱ्याची अशी फरमाईश आहे की त्याला पुरी आणि श्रीखंड हवंय. त्यासाठी पीठ मळते चपातीचं आणि इकडे शोलेची भाजी करणार आहे. त्याच्यामुळे शोले म्हणजे गावळी चणे कुकरला लावलेले आहेत. काही जणांनी मला प्रश्न पण विचारला कमेंट मध्ये, शोले म्हणजे काय? तर शोले म्हणजे गावळी चणे. आमच्याकडे गावळी चणे म्हणतात. पांढरे चणे मोठेवाले. हा, मोठेवाले म्हणजे प्रत्येकाकडे वेगवेगळे बोलत असतील मे बी, पण आमच्याकडे शोले म्हणतात किंवा गावळी चणे. तर मला कमेंट आलेलं ते मला आता आठवलं, पटकन शोले बोलले तेव्हा. तर आता चालू आहे पुऱ्यांची तयारी. श्रीखंड ऑलरेडी प्रीतने आणलेला आहे. तर पुरी, श्रीखंड आणि शोलेची भाजी आणि भात करू का थोडंसं? हा, थोडासा बनव. तर असं चालू आहे. आणि आज आहे संकष्टी. पहिली संकष्टी आहे ना काहीतरी, गणपती बाप्पा गेल्यानंतरची. हा, पहिले. हा, गौरा गणपती म्हणजे प्रत्येकाकडे गणपती आणतात आजच्या दिवसाला, है ना. तर म्हणून विचार केला की चला आज काहीतरी गोड पण बनवूया, म्हणजे श्रीखंड आणि पुरी असा नैवेद्य पण आपल्याला दाखवता येईल. तर तेच तयारी करते, पीठ मळते पटापट. भूक लागलेली आहे, पटापट जेवण करते मी आता. तर इकडे मी पुऱ्या लाटून घेते, थोडंसंच राहिलंय आता. आणि प्रीत मला मदत करतोय पुऱ्या तळण्यासाठी. फुलतायत का रे? फुलतात मस्त गोल गोल. थँक्यू मदत केल्याबद्दल. भाजी कुकरला लावले, म्हणजे शिजलेली आहे. तिला फोडणी द्यायची आहे. कांदा कापून घेतलेला आहे. पण पहिले पुरीचं काम करतो. फुगतोय रे, सावकाश. तेल मस्त तापलंय ना. तेल तापल्यावर ते फुगतात मस्त. तुला टिश्यू पेपर देते ठेवायला. चालेल. तर असं चालू आहे आमचं. पहिले पुऱ्या करून घेतो, मग पूर्ण बाकीचं जेवण करायला घेते. गणपती बाप्पासाठी नैवेद्य पुरी आणि छोलेची भाजी आणि श्रीखंड. पाणी सोडले. जेवण सगळं रेडी आहे. पटकन बनवलं, प्रीतनी मदत केली, पटकन झालं. अर्ध्या तासामध्ये. जास्त काय बनवलं नाही. पुरी बनवली फक्त आणि भाजी बनवली आणि श्रीखंड आणलाच होता. छान झालं. नैवेद्याला पाणी सोड आणि मग आपण जेवू. तर या मंडळी जेवायला. जेवण रेडी आहे. पुरी आहे, भाजी आहे, श्रीखंड, थोडंसं दहीसुद्धा घेतलं आहे, आम्हाला आवडतं दही, आणि लोणचं घेतलेलं आहे. आणि श्रीखंड हे वारणाचं आहे. हे आम्हाला खूप जास्त आवडतं, कारण का हे जास्त गोड नाही आहे. वारणाचं श्रीखंड छान आहे. तर हे आम्ही घेतलं आहे. आणि भाजी आहे इकडे, आणि इकडे पुऱ्या आहेत, श्रीखंडसुद्धा आहे, आणि इकडे नवरा आहे जेवायला या. A few moments later. तर मंडळी जेवलो वगैरे आम्ही मस्त. थोडा वेळा पिक्चर बघितला, थोडा वेळा आराम केला, आणि आता 4 वाजलेले आहेत. तर आता आम्ही चाललेलो आहोत गावामध्ये, कारण का आज आहे गौरा गणपती, है ना प्रीत? म्हणजे आज संकष्टी आहे. तर संकष्टीच्या निमित्ताने गावामध्ये गणपती असतो. कारण का गणपती गेल्यानंतर पहिलीच संकष्टी आहे, त्यामुळे आमच्याकडे गणपती असतो गावामध्ये मोठा असा. तर तिकडे दर्शनाला चाललेलो आहोत. तर रेडी झालेली आहे मी पण, प्रीतसुद्धा रेडी झाले. तर पटकन दर्शन घेऊन येतो आम्ही. आणि आत्ताच आलो आम्ही दर्शन घेऊन गणपती बाप्पांचं. तर आमचे शेट आलेले आहेत पाठीमागे. का तर आमचे पपई रेडी झालेले आहेत, खालचे 2 बघू शकताय, पिकलेत ते थोडेफार. तर त्यांना काढायचं आहे, मग घरामध्ये पिकत ठेवू. तर प्रीत बोलते काढूया म्हणून. काढायचे आहेत ना? हो. तर 2 दिसतात ना समोर, ते काढायचे आहेत. नरम झालेत का? पिवळं झालंय ना तेच, नाहीतर मग पक्षी येऊन परत त्याला टोचं मारतील.
म्हणून त्याच्या आधीच काढूया. तर बघूया केवढे वजन आहेत ते. एका झाडावर केवढे पपई लागलेत बघ ना. अजून येतात ना वरतून असे ते. आणि इकडे 2 लागलेत. हे नाराज आहेत वाटतं यांच्यापासून. भाऊबंद आहेत. 2 इकडे लागलेत. 2 काढतो. हा एक काढतो. नरम झाले काय बघू का? नरम नाही झालं. हा व्हायला पाहिजे थोडा अजून. याला ठेवू का मग काढू नको राहू दे. काढतो मग. हा जास्त पिकलाय. तो झालाय पूर्ण. हा तो हा झालाय. हा काढ मग. हा राहू दे. पण ते कसं बघ एकमेकांवर वजन आहे है ना. केवढं वजन आहे बघ. तो कसं काढशील त्याचा देठ ना. देठ कुठून आहे. केवढे आहेत बघा. सावकाश. सुरीला धार आहे का. ओ माय गॉड. पपई पहिलंच आहे ना आपलं हे. पहिलं फळ झाडावरचं. म्हणजे पेरू आपण खाले होते पण पपई हे पहिलं आहे. कसलाच मोठं आणि वजन आहे बघ. 1 किलो असेल ना. मोठा आहे. हा आणखी वजन 1 किलो असेल प्रीत. हा याला उद्या काढायला लागेल. हा तो 1 किलो. 1 किलो असेल ना. 1 किलो भर. 1.25 किलो नाही. बरं आहे. चला आता थोडा वेळ पिकट ठेवू दिला. उद्याचा दिवस तर राहील ना. तो पिकायला पाहिजे थोडासा. 1.5 दिवस तरी. नरम आहे तसं. आई वगैरे आली ना याला काढ. म्हणजे हा आता आपल्याला खाता येईल 2 दिवसांनी है ना. आपण खाता येईल उद्या. सो थँक्यू झाडा फळ दिल्याबद्दल. आता चला गवत काढा. साईडचं वाढलेलं आहे बघा इथे. हे बघ हे बघ. आणि हे बघा कोंबड्या आलेल्या आहेत. आमच्या नाही आहेत त्या पण येतात. त्यांना आवडतं आमच्याकडे यायला आहे ना. हे बघ गवत बघ एवढं झालं. इकडे लक्षच नाही पाठीमागे. तर चला हा ठेवून येतो आम्ही आता. आणि शेडच्या सोबत थोडंसं कामाला लागतो गवत काढायला. आणि कारलं सुद्धा आलंय प्रीत. कारलं पण आलेलं आहे. कारल्याचं एकच रोप लावले. ते पण आईने लावलेलं. पण त्याला आलंय. आता आई आल्यावर बोलेल बघ मी लावलेली झाडी सगळी जगतात. त्याला आळी बनवायला पाहिजे खाली. हे बघ छोटे छोटे. हा आडवे असले की पसारा पसरतो पटापट. चलो इसको रख के आती हूँ. आता याला पिकट ठेवायचं पेपरामध्ये. पेपरामध्ये ठेवल्यानंतर ऊब लागते ना प्रीत. मग तो पटकन पिकतो. ऑलमोस्ट थोडासा आहे पिकायचा. उद्यापर्यंत होईल है ना. तर आता मी आले आईच्या बेडरूम मध्ये. तिथे खूप जास्त पसारा असतो नेहमीच. आई कधी आली की मला सगळं साफ करावं लागतं. कारण का आता हे साड्यांचे बॉक्सेस मी इथे ठेवले होते. कारण का आता साडी लावली होती. त्याची माझं असं आहे साडी इथे तर ब्लाऊज तिथे. असं कुठे ना कुठे वस्तू माझी असे मिसमॅच होतेच. त्यामुळे एका साडीसाठी मला सगळं बॉक्सेस काढावे लागतात. आता हे मला सगळं ठेवायचंय परत आतमध्ये. आणि ही बॅग सुद्धा आहे माझ्याकडे. तर हे मला सगळं ठेवायचं आहे. आणि आता ही बेडरूम मला साफ करायची. कारण का आई येणार आहे उद्या. कारण का प्रीतची आजपासून नाईट शिफ्ट आहे म्हणून आई पप्पा माझ्याकडे 5 दिवस राहायला येणार आहेत. तर मला हे सगळं पटापट उरकायचं आहे. कपड्यांच्या घड्या सुद्धा घालायच्या आहेत. तर आज माझ्याकडे टास्क आहे हा बेडरूम मला साफ करायचा आहे. प्लस मला जेवण सुद्धा करायचंय. तर पटापट कामाला लागते मी. आणि मी आता जस्ट बोलत होतो की आई उद्या येणार आहे. तर आई आताच आली रात्री. मला सरप्राईज एकदम. काय काय घेऊन आले आई. काय काय आणलंय. भाजी घेऊन आलंय. हे काही कसली तरी भाजी आणली. म्हणजे आता मला जेवण करायला नको. दूध सुद्धा घेऊन आलेली आहे. काय आणलंय ते फ्रीज मधलं आहे. खोलू. ओ माय गॉड. दुध्या बाग. शेतावरचा दुध्या. शेतावरचा. मी खाणार. हा हा भारी एक नंबर. म्हणजे आता काय करायलाच नको. भाजी घेऊन आले. आणि हे काय अच्छा मोदक घेऊन आले. संकष्टी ना. मोदक जरा वेगळे दिसत आहेत. साच्यातले दिसतात मला. नवीन डिझाईनचे बनवले नको तरी अशी सरळ कर. ओके मस्त मस्त मस्त. माझी सोय झालेली आहे. पप्पानी फोटो पाठवले तेव्हाच मला समजला की साचा आणलेला दिसतोय. पण मस्त आले. अजून काय इकडे काय ही मच्छी असेल. आता उद्याला ट्रीपची सगळी सोय झालेली आहे उद्याची. काकांना घेऊन येऊ मी आता. जेवण येणार आहे उद्या येतील ते. ओ माय गॉड. कोलंबी मागचे आहे अजून. मस्त आहे. आता उद्या कालवण कोलंबीचं मस्त. आईस्क्रीमच्या डब्यात हा मात्र. चलो आता मी काय खातो. प्रीतनी वडापाव आणला. प्रीत पण मार्केटला गेले त्यामुळे त्यांनी वडापाव घेऊन आला. चला वडापाव खाऊया. जेवणार कधी 7:15 तरी. वडापाव खायचं की जेवायचं. पोटाण्याची भाजी केलेली सार.
आणि भोपळ्याची का? भोपळा पण आज शेतावरचाच. हा, भोपळा. ते सगळी भाजी शेतावर लावलेली आहे त्यामुळे विकत काय आणायला नको. आणि भेंडे पण शेतावरचे, काकडी पण काकडी पण शेतावर. शेतावरची. आणि आता आई आलेली आहे की मग काय जेवणाचं काय टेन्शनच नाही. मस्त आईचं ताट मिळणार आहे आपल्याला 4-5 दिवस. आई आहे तर इकडे ताट बघू शकताय. आई आल्यानंतर कसं भरलंय वेगवेगळ्या भाज्यांनी. जावई बापूची मजा आहे. भोपळ्याची भाजी आणि ही सगळी भाजी आहे ती आम्ही शेतावर लावली होती, विकत काय आणलं नाहीये. जेवायला आईचा घसा जरा बसलेला आहे जेवायला त्यामुळे आई गरम पाणी पितीये. तर या जेवायला, आम्ही जेवतोय. तर आताच प्रीत नाईट शिफ्टला गेलेला आहे. त्याची आजपासूनच नाईट शिफ्ट चालू झालेली आहे आणि आईसुद्धा आलेली आहे. तर आई 4-5 दिवस राहणार आहे. पप्पा उद्या येतील. काकासुद्धा आलेले आहेत घरी मुंबईचे. आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आवडतं लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, म्हणजेच उद्याच्या ब्लॉगमध्ये. चलो बाय बाय.